Good morning, students. We have to learn new concepts of geometry. Before these concepts, we have to learn union of set and intersection of set. पहिल्यांदा आपल्याला युनियन ऑफ सेट्स म्हणजे काय हे बघायचं आहे. युनियन ऑफ सेट्स मीन्स व्हॉट? सपोज two sets are given. A is equals to set of -3, -2, -1 and 0. B is a set of 1, 0, 5. A union B is equals to म्हणजे A union B set म्हणजे the set of all elements of A and all elements of B. A मधले पूर्ण एलिमेंट्स -3, -2, -1, 0 आणि B मधले पूर्ण एलिमेंट्स 1 and 5. आता इथे आपण 0 का नाही घेतला? कोणत्याही सेट मध्ये आपण एक नंबर रिपीट करता येत नाही, म्हणून 0 हा एकदाच घ्यायचा. हा झाला A युनियन B म्हणजे A मधले सुद्धा पूर्ण एलिमेंट्स आणि B मधले सुद्धा पूर्ण एलिमेंट्स म्हणून आपण याला म्हणू A युनियन B सेट, युनियन ऑफ सेट. सेकंड आहे इंटरसेक्शन ऑफ सेट. Intersection of sets. Suppose two sets are given. A is equals to 0, 1, 2, 3, 4 and 5. B set is equals to 2, 4, 6. A intersection B set म्हणजे it is written as A intersection B is equals to A intersection B means common elements of set A and set B is called intersection of set. Common elements इथे 2 आहे, इथे 2 आहे, 2 इथे 4 आहे, इथे 4 आहे म्हणजे 4. बाकीचे एलिमेंट्स नाही आहे म्हणजे A intersection B is equals to set of 2 and 4 elements. Means common elements of set A and set B is called A intersection B. हे आपल्याला महत्त्वाचं होतं कारण आपल्या जॉमेट्री मध्ये आपण म्हटलेलं आहे प्लेन लाईन आर द सेट ऑफ पॉइंट्स. आता आपल्याला नवीन टर्म बघायचे आहे. त्यातली पहिली टर्म आहे लाईन. लास्ट पिरियडला मी म्हटलं होतं line, the word line is used in sense of straight line. आता लाईन भरपूर आहे. आपण हॉरिझॉन्टल लाईन घेतो, व्हर्टिकल लाईन घेतो, हॉरिझॉन्टल लाईन घेतो, कर्व लाईन घेतो, पण जॉमेट्री मध्ये लाईन याचा अर्थ आपण स्ट्रेट लाईन घ्यायचा आहे जॉमेट्री मध्ये. बाकी तर आपल्याला माहितीच आहे की लाईन भरपूर आहेत. झाला. लाईन मीन्स व्हॉट? लाईन इज अ सेट ऑफ पॉइंट्स. सपोज this is a line, this point A and this is a B. All points between point A and B and all points on the ray AB and opposite ray BA. म्हणजे आता पहा रे हा झाला एक रे सुद्धा आपण पाहणार आहोत. हा झाला दुसरा अपोजिट रे. या ए बी रेच्या अपोजिट रे आहे बी ए आणि सर्व पॉइंट्स या ए आणि बी मधले सगळे पॉइंट्स आणि ऑल पॉइंट्स ऑन द रे ए बी अँड रे बी ए. आता तुम्हाला माहितीच आपण 8व्या वर्गात शिकलेलोच आहोत. लाईन ही कितीही एक्सटेंड करता येते. दोन्ही साईडला एरो दाखवलेला आहे म्हणजे ही दोन्ही साईडने एक्सटेंड करता येते. इन्युमरेबल पॉइंट्स ऑन द लाईन. या लाईनवर भरपूर इन्युमरेबल पॉइंट्स आहे, याला म्हणतो आपण लाईन.
आता इट इज रिटन ॲज लाईन AB or line BA. याला आपण असं लिहिता येते. सेकंड टर्म इज लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट. A B is a line segment. Line segment is also set of points. Point A and point B and all points in between A and B. A point आणि B point आणि सगळे याच्यामधले जे पॉइंट्स आहे याला आपण काय म्हणतो, लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट. It is also written as segment AB or seg BA. And point A and point B are the endpoints of segment AB. A and B are endpoints of segment AB. A आणि B ला आपण या सेगमेंटचे एंड पॉइंट्स असे म्हणतो. हे झालं सेगमेंट AB. आणि नेक्स्ट टर्म इज रे. रेज. रे. ऑब्झर्व द फिगर. A B, this is a P. A, B, P are collinear points, and the all points in between A and B and all points of B up to arrow जिथपर्यंत आहे तिथपर्यंतचे सगळे पॉइंट्स. पण एकाच साईडला रे हा एकाच साईडला एक्सटेंड होतो, तो दुसऱ्या बाजूला एक्सटेंड होत नाही, म्हणून आपण याला काय म्हणतो, रे. फॉर एक्झाम्पल सनरेज. सूर्याची किरणं सूर्यापासून जमिनीपर्यंत येतात, पुन्हा परत जातात का, नाही. तिथून पलीकडे जातात का, नाही. म्हणजे सनरेज का म्हणतो आपण, ते एका साईडने येतात, एका साईडनेच त्याचं ते येतात. आता पहा, end point of ray is A. A is a end point of ray AB, and ray AB is written as ray AB. It is written as ray AB. आता आपण याला असं नाही लिहित रे PB or रे PA असं उलट लिहिता येणार नाही. रे नेहमी जिथून एंड पॉइंट आहे तिथूनच आपल्याला रेचं नाव लिहायचं आहे. मीन्स रे AB. सपोज सेकंड रे BP इज ऑल्सो रे, कारण बी पासून हा जर बी एंड पॉइंट घेतला तर BP हा सुद्धा काय आहे, रे आहे. अपोजिट रे काय होईल, समजा याचा अपोजिट रे ही एक लाईन आहे, ही लाईन आहे. A, B and C are three collinear points. आता रे कोणता झाला, AB is a ray, AC is a ray, AC is ray, AB is also ray, कारण इकडे एरो आहे. A पासून स्टार्ट झालेला हा AC is ray, AB सुद्धा रे झालेला आहे. आणि त्याचा अपोजिट रे काय होईल, AB चा अपोजिट रे BA, कारण ही या बाजूला आहे, दोन्ही अपोजिट साइडला आहे, म्हणून AB चा अपोजिट रे BA, AC चा अपोजिट रे CA. एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहे, म्हणून हे त्याचे अपोजिट रे झाले. नेक्स्ट, त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे 4 पॉइंट कॉन्ग्रुएंट सेगमेंट. कॉन्ग्रुएंट सेगमेंट. सेगमेंट AB
AB is a segment and CD is second segment. Congruent segment. If length of segment AB is equals to length of segment CD, दोन्ही सेगमेंटच्या जर लेंथ सेम असेल तर these two segments are congruent to each other. Segment AB is congruent to segment CD. दोन्ही सेगमेंटच्या लेंथ जर इक्वल असेल तर ते दोन्ही सेगमेंट एकमेकांचे काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंट साइन कसं लिहायचं, कॉन्ग्रुएंट साइन सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट बाय इक्वल टू चं साइन आणि वरती उलटा यस. कॉन्ग्रुएंट सेगमेंट सी डी, सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट सी डी, म्हणजे दोन्ही सेगमेंटची लेंथ काय आहे, सेम आहे. त्याला आपण म्हणतो कॉन्ग्रुएंट सेगमेंट. आता प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. फर्स्ट प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्सिविटी. रिफ्लेक्सिविटी मीन्स व्हॉट, पहा हा सेगमेंट आहे ए बी. सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए बी. Every segment is congruent to itself. प्रत्येक सेगमेंट हा स्वतःशी कॉन्ग्रुएंट असतो, कारण याची लेंथ बदलतच नाही. लेंथ ए बी ची लेंथ जी असेल तेच बी ए ची लेंथ, किंवा सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट बी ए असं लिहिलं तरी चालेल. म्हणजे प्रत्येक सेगमेंट हा स्वतःशी काय असतो, कॉन्ग्रुएंट असतो. यालाच आपण काय म्हणतो, रिफ्लेक्सिव्हिटी. ही फर्स्ट प्रॉपर्टी आहे कॉन्ग्रुएंट सेगमेंटची. सेकंड प्रॉपर्टी, सिमेट्री. Suppose there are two segments AB and CD. AB and CD. AB आणि CD हे दोन इक्वल सेगमेंट आहे, म्हणून म्हणजे कॉन्ग्रुएंट आहे. तर आपण याला असं लिहिता येईल, सिमेट्री प्रॉपर्टी काय म्हणते, सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट सी डी. इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट सी डी असेल तर देन सेगमेंट सी डी ऑल्सो कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी. म्हणजे ए बी सेगमेंट सी डी शी कॉन्ग्रुएंट असेल तर सी डी हा ए बी शी कॉन्ग्रुएंट असेल, कारण लेंथ सारखीच आहे. ही झाली सिमेट्री प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी इज ट्रान्झिटिव्हिटी. ट्रान्झिटिव्हिटी पहा, ए बी सेगमेंट हा सी डी शी कॉन्ग्रुएंट आहे, कारण या दोघांची लेंथ सारखी आहे. आणि सी डी सेगमेंट हा ई एफ शी कॉन्ग्रुएंट आहे. ए बी सेगमेंट सी डी शी कॉन्ग्रुएंट आहे आणि सी डी ची आणि ई एफ ची लेंथ सारखी आहे. मीन्स ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी काय म्हणते, इफ सेगमेंट ए बी congruent to segment CD and segment CD congruent to segment EF, then segment AB is congruent to segment EF. If segment AB
congruent segment CD and segment CD congruent segment EF, then segment AB congruent to EF. म्हणजे पहिला सेगमेंट दुसऱ्या सेगमेंटशी कॉन्ग्रुएंट असेल, दुसरा सेगमेंट तिसऱ्या सेगमेंटशी कॉन्ग्रुएंट असेल, तर पहिला सेगमेंट तिसऱ्या सेगमेंटशी कॉन्ग्रुएंट राहील. ही झाली तिसरी प्रॉपर्टी, ट्रान्झिटिव्हिटी. देन नेक्स्ट, ह्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे फॉर प्रूफ द थेरम. या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला थेरम प्रूफ करताना खूप इम्पॉर्टंट आहे. कॉन्ग्रुएंट सेगमेंट झाला 4. त्याच्यानंतर 5th आहे मिड पॉइंट ऑफ सेगमेंट. मिड पॉइंट ऑफ सेगमेंट. If A, B or A, M, B, A, M, B are collinear points, and if A, M, B are collinear points and length AM is equals to length MB, then M is midpoint of segment AB. 3 collinear points आहे AMB, आणि लेंथ AM ची लेंथ आणि MB ची लेंथ जर इक्वल असेल तर M इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. कारण या M मुळे या सेगमेंटचे 2 इक्वल पार्ट्स होतात आणि हे 2 इक्वल पार्ट्स कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे M इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट MB. and every segment has one and only one. Every segment has one and only one midpoint. कोणत्याही सेगमेंटला एक आणि एकच मिडपॉइंट असतो. 2 मिडपॉइंट जर असेल तर ते लेंथ इक्वल राहणार नाही. म्हणून लक्षात ठेवायचं आहे, एव्हरी सेगमेंट हॅज वन अँड ओनली वन मिडपॉइंट. समजलं? मिडपॉइंट म्हणजे काय की कोणत्याही सेगमेंटचे 2 इक्वल पार्ट्स करणारा जो पॉइंट आहे त्याला आपण काय म्हणतो, मिडपॉइंट असं म्हणतो. हे झालं मिडपॉइंट ऑफ सेगमेंट. नेक्स्ट point is perpendicularity. Perpendicularity. Perpendicular. लास्ट 8th स्टँडर्ड मध्ये परपेंडिक्युलर मी तुम्हाला पुष्कळदा सांगितलं आहे. परपेंडिक्युलर लाईन, परपेंडिक्युलर सेगमेंट और परपेंडिक्युलर रे. परपेंडिक्युलर मीन्स व्हाट? टू लाइन or 2 segment or 1 line or 1 segment intersect at a right angle or at 90-degree angle, then these 2 lines or these 2 segments are perpendicular to each other. पहा, AB लाईन आहे, CD लाईन आहे आणि ह्या दोन्ही लाईन इंटरसेक्ट होत आहे ॲट राईट अँगल. म्हणजे 90 डिग्रीच्या अँगलमध्ये 2 रेज, 2 लाईन, 2 सेगमेंट और 1 लाईन और 1 सेगमेंट इंटरसेक्ट होत असेल ॲट 90 डिग्री अँगल, देन दीज 2 लाईन्स, 2 सेगमेंट और 1 लाईन और 1 सेगमेंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर. अँड परपेंडिक्युलरचं साईन कसं आहे पहा, लाईन AB परपेंडिक्युलर म्हणजे उलटा टी परपेंडिक्युलर टू लाईन CD, और लाईन AB परपेंडिक्युलर टू सेगमेंट CD. सेगमेंट झाला C पासून D पर्यंत, सेगमेंट झाला सेगमेंट CD.
झालं. परपेंडिक्युलरचं साईन कसं लिहायचं समजलं. आता या सगळ्या तुम्हाला डेफिनेशन्स लिहायच्या आहे, तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे आणि त्या तुम्हाला लिहायच्या आहे. नेक्स्ट परपेंडिक्युलॅरिटी झालं. त्याच्यानंतर कंपॅरिझन ऑफ टू सेगमेंट्स. नेक्स्ट पॉइंट इज कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. कंपॅरिझन या शब्दावरून आपल्याला समजते लेस दॅन और ग्रेटर दॅन. इफ टू सेगमेंट्स आर गिवन, this is AB segment, this is XY segment. आता याच्यावरूनच तुम्हाला कळते की कोणता सेगमेंट लहान आहे आणि कोणता सेगमेंट मोठा आहे. सेगमेंट AB इज लेस दॅन सेगमेंट XY और सेगमेंट XY इज ग्रेटर दॅन सेगमेंट AB. ते कशावरून तुम्ही ओळखलं की हे आपण त्याच्या लेंथवरून ओळखलं. AB ची लेंथ कमी दिसते XY च्या लेंथ पेक्षा. मीन्स कंपॅरिझन ऑफ सेगमेंट डिपेंड्स ऑन देअर लेंथ. त्याच्या लेंथवर डिपेंड्स आहे. लेंथवरूनच आपल्याला कळते की कोणता सेगमेंट लहान आहे आणि कोणता मोठा आहे. पहा AB सेगमेंट AB इज लेस दॅन सेगमेंट XY और इट इज रिटन as segment XY is greater than segment AB. Less than greater than आपल्याला लिहिता येते. and comparison of segment depends on their length. हे झालं कंपॅरिझन. दोन्ही सेगमेंटचं कंपॅरिझन करताना आपण त्याच्या लेंथचा विचार करतो. ज्या सेगमेंटची लेंथ लहान आहे तो सेगमेंट लहान आहे लेस दॅन, आणि ज्या सेगमेंटची लेंथ मोठी आहे तो सेगमेंट ग्रेटर दॅन. नेक्स्ट लास्ट पॉइंट इज distance of a point, distance of a point from line, काही लाईन आहे. AB लाईन आहे आणि समजा हा जो पॉइंट आहे हा पॉइंट त्याच्या लाईन पासून C पॉइंट लाईन पासून दूर आहे. म्हणजेच पॉइंट CD D आहे, D मध्ये तो पॉइंट CD परपेंडिक्युलर टू AB. म्हणजे पॉइंट CD सॉरी सेगमेंट CD परपेंडिक्युलर टू लाईन AB. लाईन AB ला CD हा सेगमेंट परपेंडिक्युलर आहे. कारण काय इट इज इंटरसेक्ट ॲट राईट अँगल ट्रायंगल. आता बघा सेगमेंट CD ची लेंथ ऑफ सेगमेंट CD इज length of segment CD is a distance of a point from line AB. म्हणजे ही जी लेंथ आहे CD ची लेंथ, ही CD ची लेंथ जेवढी असेल तेवढंच डिस्टन्स या पॉइंटचं आहे या लाईन पासून. मीन्स लेंथ CD इज अ distance of point C from line AB. या पॉइंटचं डिस्टन्स काढायचं आपल्याला फ्रॉम लाईन पासून. तर हे जे डिस्टन्स आहे CD डिस्टन्स हे परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केलेलं आहे आणि CD डिस्टन्स जेवढं आहे तेवढंच डिस्टन्स या पॉइंटचं या लाईन पासूनचं असेल. हे झालं डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम अ लाईन. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एवढ्या सगळ्या कन्सेप्ट
या सुद्धा बेसिक कन्सेप्ट आहे आणि या सगळ्या कन्सेप्ट युजफुल फॉर अस, कारण आपल्याला याच्यानंतरच्या चॅप्टरपासून थेरम प्रूफ करायचे आहे आणि थेरमसाठी या कन्सेप्ट आवश्यक आहे. या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचे आहे, पुस्तकामध्ये दिलेले आहे आणि लिहायचे. याच्यावर तुम्हाला एक्झाम्पल्स आहे, एक्झाम्पल्स मी तुम्हाला नंतर सांगते.